इयत्ता 5वीच्या सर्वात छोट्या विद्यार्थी मित्रांनो, आज एक सुंदर आणि मजेशीर गोष्ट आपल्याला शिकायची आहे. माय इंग्लिश टेक्स्टबुकमधील द लिटिल रेड हेन ही स्टोरी आज आपण पाहणार आहोत. ही स्टोरी पाहताना आपल्याला काय करायचं आहे ते पण समजून घेऊया. ही स्टोरी पाहत असताना तुम्हाला लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी, म्हणजेच तुम्हाला ही गोष्ट माझ्यासोबत लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि ती म्हणायची आहे. ठीक आहे, तर आपल्या ह्या छान छान सुंदर अशा गोष्टीचं नाव आहे द लिटिल रेड हेन. तर यामध्ये आता लिटिल म्हणजे काय बरं? लिटिल म्हणजे काय? लिटिल म्हणजे छोटे. रेड म्हणजे काय? रेड म्हणजे कलरचं नाव आहे, लाल. आणि हेन म्हणजे काय? हेन म्हणजे कोंबडी. आता चला आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. पहिला पॅराग्राफ पहिले वाचूया आणि मग समजून घेऊया. चला, रेडी आहेत का तुम्ही सगळे? पिक्चर बघा बरं, छान छान कोणाकोणाची चित्र दिसत आहेत या ठिकाणी. चला बरं बघूया आपण कोणाकोणाची पिक्चर्स आहेत. ही आहे आपल्या स्टोरीची सगळ्यात महत्वाची कॅरेक्टर लिटिल रेड हेन. त्यानंतर हे आहेत तिचे फ्रेंड्स. हे बघा, हे खेळतायत या ठिकाणी. काय यूज करतायत? हा आहे डॉग. ओके, हा आहे डक आणि ही आहे कॅट. सो हे सर्व एकमेकांचे कोण आहेत? फ्रेंड्स. हे सर्व एकमेकांचे फ्रेंड्स आहेत, एका ठिकाणी राहतात, एका फार्मवरती. चला स्टोरी वाचूया आणि समजून घेऊया. A little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. One day she found a few grains of wheat. तुम्ही पण माझ्यासोबत वाचताय ना? बघूया बरं काय काय आहे स्टोरीमध्ये. अ लिटिल रेड हेन लिव्ड ऑन अ फार्म. कुठे राहते ती लिटिल रेड हेन? फार्मवर. फार्म म्हणजे काय? शेती. कुणाकुणासोबत राहते ती? तर हे आहेत ते तिघे जण ज्यांच्या सोबत ती लिटिल रेड हेन राहते. हे तिचे 3 फ्रेंड्स. कॅट आहे, डॉग आहे आणि डक आहे. अ कॅट एक मांजर, अ डॉग एक कुत्रा अँड अ डक एक बदक. वन डे शी फाउंड. फाउंड म्हणजे काय? सापडणे. काय सापडलं बरं तिला? फ्यू थोडेसे. ग्रेन्स ऑफ व्हीट. ग्रेन म्हणजे दाणे, धान्य. आणि व्हीट म्हणजे गहू. अशा पद्धतीने आपला पहिला पॅराग्राफ पूर्ण झालाय. म्हणजे एक लिटिल रेड हेन आहे, ती तिच्या फ्रेंड्स सोबत शेतावर राहते. फ्रेंड्स मध्ये आहेत डॉग, डक आणि कॅट. कॅट, डॉग, डक. आणि एक दिवशी तिला काय झालं तर तिला हे सापडलं बघा. काय आहेत हे? फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. गव्हाचे दाणे तिला सापडले. चला आता स्टोरीच्या नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. ते झाल्यानंतर हा पॅराग्राफ आता बघायचा आपल्याला. ती काय म्हणाली बघा. हु विल सो द व्हीट. काय म्हणाली ती? हे आता मला धान्य सापडलंय, हे कोण बरं पेरील? सो म्हणजे पेरणे. शी सेड. शी सेड म्हणजे ती म्हणाली. कोण म्हणाली? लिटिल रेड हेन म्हणाली. तर मग तिनेही जे तिचे मित्र होते त्यांची उत्तर बघा खूप छान आहेत आणि हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता ही सारखी सारखी येणार आहेत आता स्टोरीमध्ये. नॉट आय सेड द डॉग. नॉट आय सेड द कॅट. म्याऊ. नॉट आय सेड द डॉग. भाव भाव. व्हेरी वेल देन. ठीक आहे तर बाबांनो. म्हणजे ठीक आहे बाबा. सगळे काय म्हणाले? नॉट आय, नॉट आय, नॉट आय. मी नाही करणार, मी नाही करणार, मी नाही करणार. आणि हे कोण कोण म्हणालं? तिघे पण, डक पण, कॅट पण, डॉग पण. आता तिघांनी नकार दिल्यानंतर मग ती काय म्हणाली? कोण? छोटी कोंबडी. लिटिल रेड हेन सेड, व्हेरी वेल देन. ठीक आहे तर बाबांनो,
आय विल म्हणजे काय बरं? ठीक आहे, तुम्ही नाही करत तर आय विल म्हणजे मी करून घेईल. सो शी सो द व्हीट. आणि मग चित्रात दिसतंय त्या पद्धतीने तिने ते व्हीट काय केले? पेरले. सो केले. जमिनीमध्ये आपण पेरतो ना. येस. त्यानंतर पुढच्या पार्ट कडे जाऊया. आफ्टर सम टाइम द व्हीट ग्रू टॉल विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन. काही दिवसांनंतर त्या गव्हाची उंची वाढली, त्याची वाढ झाली आणि त्याला आता उंब्या सुद्धा लागल्यात. इयर्स फुल ऑफ ग्रेन. हु विल कट द व्हीट? त्यानंतर त्याने नेक्स्ट क्वेश्चन विचारला. आता याला कोण बरं कट करील? आता हे कट करावं लागेल ना. आणि मग कट केल्यानंतर शेतातून आणि मग धान्य तयार होईल. आस्क्ड द लिटिल रेड हेन. लिटिल रेड हेनने विचारलं की आता हे कोण कट करणार आहे रे बाबांनो? मग पुन्हा सेम उत्तर आली. डक काय म्हणाले बघा? नॉट आय. कॅट काय म्हणाली? नॉट आय. डॉग काय म्हणालो? नॉट आय. मी नाही. मग ती काय म्हणाली पुन्हा एकदा? व्हेरी वेल देन. ठीक आहे तर बाबांनो, मीच करते. सेड द लिटिल रेड हेन. आय विल म्हणजे तुम्हाला कळलंय आता, म्हणजे आता मीच करीन. सो शी कट द व्हीट. आणि मग त्याच्या हातामध्ये बघा तुम्हाला तर काय दिसतंय कटिंग करण्यासाठी. यस, शार्प वेपन. आणि मग तिने ते व्हीट ग्रेन स्वतःच कट करून घेतले. आणि मग आता आपण जाऊया आपल्या स्टोरीच्या पुढच्या पॉइंटकडे. आता ते कट करून झालंय सगळं. आता काय बघा नेक्स्ट पॅराग्राफ. नाव शी सेड हु विल थ्रेश द व्हीट. आता तिचा प्रश्न होता की आता ह्या गव्हाला आपण मी काढलंय शेतातून, आता याला झोडपणार कोण? थ्रेश म्हणजे झोडपणे. कोण बरं झोडपील? पुन्हा एकदा उत्तर आली. नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. आणि मग पुन्हा तिचं तेच उत्तर. व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन. आय विल. मीच करते बाबा. काय करायचं होतं? थ्रेशिंग. आय विल. सो शी थ्रेश्ड द व्हीट. आणि मग तिने या चित्रात दिसतंय त्या पद्धतीने ते गहू झोडपून काढले आणि धान्य बघा मोकळं झालेलं दिसतंय या ठिकाणी आपल्याला सगळं. आता स्टोरीचा पुढचा पॉइंट. व्हेन द व्हीट वॉज थ्रेश्ड. जेव्हा ते थ्रेश्ड झालं, झोडपून झालं, शी सेड हु विल ग्राइंड द व्हीट. आता ह्या व्हीटला दळायचं आहे. कोण बरं दळून आणील आता या गव्हाला? आणि मग पुन्हा तीच उत्तर सुरू झाली. नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. व्हेरी वेल देन. ठीक आहे तर बाबा नो सेड द लिटिल रेड हेन. आय विल. मीच करते आता ते पण काम. आय विल म्हणजे काय? मीच करते. सो शी ग्राउंड द व्हीट. आणि मग तिने बघा या जात्यावरती ते गहू दळून काढायचं काम करते कोंबडी. आणि इथे बघा व्हीट फ्लोअर रेडी व्हायला लागलंय. चला आता खूप छान पुढचा पॉइंट. When the wheat was ground into the flour, she said. जेव्हा ते दळून झालं धान्य तेव्हा ती काय म्हणाली? Who will bake the bread? आता पाव कोण बरं भाजणार आहे? पुन्हा तीच उत्तर. डक काय म्हणालं? नॉट आय. कॅट काय म्हणाली? नॉट आय. आणि डॉग काय म्हणाल? नॉट आय. मी नाही. पुन्हा कोंबडी म्हणाली व्हेरी वेल देन. ठीक आहे तर बाबांनो सेड द लिटिल रेड हेन. आय विल. मीच करील. आय विल भविष्यकाळ मीच करील. अँड शी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. लवली सुंदर लोफ ऑफ ब्रेड पावाचा लगदा. आणि मग तिने सुंदर असा पावाचा लगदा तयार केला. आता गोष्ट खूप मजेशीर होणार आहे पुढे. लास्ट पॉइंट आता आपल्या गोष्टीतला. देन शी सेड हु विल ईट द ब्रेड. ईट म्हणजे खाणे. आता हा ब्रेड कोण कोण खाणार? आता बघा सगळ्यांची उत्तरं बदलली आहेत. ओ आय विल. मी खाईल. सेड द डॉग. ओ आय विल. सेड द कॅट. म्याव. मी पण खाईल. ओ आय विल. सेड द डॉग. बाबा. हो मी पण खाईल. पण मग आता यावेळी लिटिल रेड यांनी काय उत्तर दिले बघूया. ओ नो यू वोंट. जा तुम्हाला मिळणारच नाहीये. सेड द लिटिल रेड हेन.
आय विल. पुन्हा तेच उत्तर, मीच खाईल. आणि मग तिने काय केलंय बघा आता. अँड शी कॉल्ड हर चिक्स अँड दे ऑल एट अप द लवली लोफ ऑफ ब्रेड. आणि तिने तिच्या सगळ्या पिल्लांना बोलवून घेतलं छोट्या छोट्या, आणि मग त्या सर्वांनी मिळून तो लवली लोफ ऑफ ब्रेड, पावाचा लगदा फस्त करून टाकला. कोणी खाल्ला मग तो शेवटी? ज्याने काम केलं त्यानेच खाल्ला. काम करण्यासाठी सगळ्यांनी नकार दिला, पण कोंबडी मात्र लिटिल रेड हेन सगळी कामं करत गेली. अशा पद्धतीने ही सुंदर गोष्ट आपण पाहिलेली आहे. या गोष्टीमध्ये आपण काय काय पाहिलं तुमच्या छान लक्षात आलं असेल. सुरुवातीपासून ही गोष्ट पुन्हा एकदा बघा, ऐका, आणि तुम्ही सुद्धा ही गोष्ट वाचण्याचा प्रयत्न करा. आणि या ठिकाणी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, तुम्ही ही करून बघा. तुमच्या नोटबुकमध्ये या चित्रांना सिक्वेन्सने लावा आणि प्रत्येक चित्रासाठी एक वाक्य तयार करा. सिक्वेन्स कशी असेल? सुरुवातीला कोंबडीला व्हीट ग्रेन्स सापडतात, ती काय करते? त्यानंतर फर्स्ट ती सो करते, त्यांना पेरते. त्यानंतर काय करते बरं? ती कट करते. त्यानंतर थ्रेश करते. त्यानंतर व्हीट फ्लोअर तयार करते. त्यानंतर बेक करते. आणि लास्टला ते सगळे मिळून ते खातात. अशा पद्धतीने यांना नंबर्स द्यायचे, क्रमाने लावायचे. हे उलटे पुलटे लागलेले आहेत आणि प्रत्येकासाठी एक एक वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आपली स्टोरी संपली आहे. आता आपण भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये, नेक्स्ट आपल्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत सगळ्या छोट्या दोस्तांना बाय बाय. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.